एक काम करा, तुम्ही फोन करा त्यांना. फोन करा ना, फोन करा. अरे फोन नाही उचलत तो रे. सगळं माझा नंबर पाठाय, नाही तो फोन उचलत. अण्णा आपण एक काम करूया, आपण ना एक व्हिडिओ शूट करूया आणि त्याला पाठवूया. हा, आणि मी असं घाबरण्याची ऍक्टिंग करते. हा, या तुम्ही व्हिडिओ शूट करा. व्हिडिओ शूट. या. झालं योग. अण्णा अण्णा हे काय? गुंड अजिबात दिसत नाहीये तुम्ही. एकदम घरगुती वाटतं. काहीतरी रुमाल बिमाल घ्या ना सर, रापचिक. सगळं विकलं एवढंच राहिले माझ्याकडे. त्याला बोल ऍडजस्ट कर यो किडनॅपर आता जो काय असेल तो. आहे तो रुमाल गुंडाळा. हा 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 हे बघ शॉर्ट. हा करा. चालेल. हा करा. मी घाबरण्याची ऍक्टिंग करते. हा अण्णा. तू घाबरण्याचं करशील ना ग बाय. हाँ कर घाबरण्याचं. ए देख, तेरे बाइको के गले के ऊपर मैंने चाकू रखा है. तेरे कब्जे में मेरा बाइको है. तर काळजी करू नको. काय आहे, इंटरव्ह्यू तर द्यावीच लागणार ना, त्याशिवाय नोकरी मिळणार आहे काय. मी पण इंटरव्ह्यू देऊनच नोकरी मिळवली ना. पण माझ्या इंटरव्ह्यूला काय झालेलं, त्यांना डुलकी लागली होती म्हणून मला नोकरी लागली. मी काय म्हणतो, त्या आतमध्ये केबिनमध्ये मॅडम ना फुल मॅडम नाही आहेत, हाफ मॅडम आहेत. म्हणजे युवले अशा आहेत त्या. तरी पण त्या संपादिक आहेत का नाही, उगाच कशाला वर्तमानपत्राच्या. तर त्या तुझ्या इंटरव्ह्यू घेणार आहेत, तर नीट उत्तर दे. काय समजलं, तुला कळत असेल तर हो म्हण, नसेल तर नाही म्हण. मला कळल माझी वेळ कामी आलं की वाया गेलेली आहे. काय समजलं. अरे मामूस, ही मला नोकरी मिळेल ना. अरे मला जाम टेन्शन आलंय रे. मला घाबरवू नको. अरे तुझ्या बरोबर स्किट करताना मला टेन्शन आलेलं आहे. देशील ना इंटरव्ह्यू, आपल्याला नोकरीची गरज आहे. हा चल चल इथे चल. बिंदास, ऑल दी बेस्ट तुला. हा बिंदास. हा नंतर पाय पडला. मॅ कमिन मॅडम. आउट. मी खेळलोच नाही तर आउट कसा. गेट लॉस्ट. मी बिझनेसच नाही केला, मग मी लॉस कसला. चालतो पर्यंत तिथं उभं राहायचं दरवाजाशी आणि मग विचारायचं मे आय कम इन. अरे मामूस, जाम खडूस बाई आई. आग लागली तुझ्या तोंडाला वासाड्या. हा? खुर्चीत बसून म्हणतोस बॅग कमी मॅडम. अरे जरा क्रम लक्षात घे. आपण आधी चेक घेतो मग स्किट करतो काय, असं असतं कधी. पहिला आपण स्किट करतो मग चेक घेतो का, असा क्रम आहे का नाही वासाड्या. नाही तुला कळत असेल तर हो म्हण, नाही तर नाही म्हण. बरं, मला कळेल माझा वेळ कामी आलेला आहे की वायाला गेलेला आहे. काय समजलं. हा 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 घाबरू नको. हा नोकरी हवे ना बाबा आपल्याला. भाचायस ना तू माझा. हा बिंदास. इथून बोलायचं. बोल. हा चल बोल बोल. मॅ कमिन मॅडम. कम इन. मॅडम, तुम्हाला मी म्हटलं होतं नाही काय, माझा भाचा गावडे हा. इंटरव्ह्यू साठी आलेला आहे. नोकरीची लई गरज आहे. पहिली त्याला नोकरी दे. काय म्हणू नको. काय पडू. कळलं मला. ओके ओके. हा ठीक आहे. हो काय 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 चाललंय, काय करताय तुम्ही. नाही, माझ्या आजीने मला शिकवलंय. हा. परीक्षेचे जाता वेळेस आहे ना, वयस्कर माणसांच्या पाया पडायचं. वयस्कर माणसांच्या म्हणजे मी वयस्कर दिसते तुला. म्हातारी आहे मी. थेरडी दिसते का मी तुला. वयस्कर आहेत त्या, वयस्कर दिसत त्या मग असल्या तरी. मोरे मला तर ना जस्ट आता जन्माला आलेल्या मम्मीच दिसत आहेत त्या. नाही लहान दिसताव का नाही तुम्ही. मोरे जरा तुम्ही शांत बसता का. मी शांतच आहे. हा. नाव काय तुमचं. प्रभाकर मोरे. मोरे इंटरव्ह्यू तुमचा सुरू आहे का. नाही त्याचा सुरू आहे ना. होय. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा बाहेर जाऊन उभे राहा. नाही, इथं सावले, इथं जरा उभं राहतो. मोरे आपलं ऑफिस काय तंबू मध्ये आहे का. बिल्डिंग मध्ये ना, वर छत आहे, एसी सुरू आहे. मग का फालतू सारखं बोलताय तुम्ही. सॉरी मॅडम. तुम्ही एक काम करा प्लीज, तुम्ही त्याच्यासाठी चहा घेऊन या. जा 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 तुम्ही. सकाळी चहा घेतलाय त्यानं. अरे मामूस, मी किती चहा प्याला रे. अरे वसाड्या, सकाळी खारी बिस्किट तू देशी दारूत बुडवून खाल्लीस. सकाळी चहा घेतलाच नाही एकदा वसाड्या. परत मोरे 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 अहो नका त्याच्यावर रागवू तुम्ही एवढे. चेहरा बघा कसा झालाय, घाबरलाय होतो. तसा जायचे. हे बघा
तुम्ही घाबरू नका, काही टेन्शन नका घेऊ. ओके, इंटरव्ह्यूला सुरुवात करायची. ओके, हा, टेन्शन नका घेऊ, टेन्शन नका घेऊ. बायोडेटा द्या तुमचा. तुमच्या लक्षात आलं ना मी काय सांगते तुम्हाला? बायोडेटा द्या मला जरा तुमचा. गावडे, बायोडेटा आहे तुमच्याकडे, तो द्या मला. बायोडेटा माहिती आहे ना तुम्हाला काय असतो? तुला कळत असेल तर हो म्हण, नसेल तर नाही म्हण. मग मला कळेल माझा वेळ कामी लागलेला की वाया गेलेला आहे काय. बायोडेटा आहे का तुमच्याकडे? आहे ना, मग तो द्या. आहे माझ्याकडे. हा, मग द्या. ते काल मी माझ्या बायकोकडे ठेवायला दिलाय ते, आणि जाता वेळेस काय झाला, माझे बायो देता देता विसरली. मी उद्या आणून देतो तुम्हाला, एकदम ताजा असं पकडून आणून देऊन देतो तुला. ताजा काय म्हावरा नाही मी मागते तुमच्याकडे, बायोडेटा मागते. बायोडेटा द्या मला. आहे रक्ताची शपथ, तुम्हाला मी उद्या आणून देतो ना. गावडे, आई रक्ताची शपथ काय घेताय तुम्ही इथे? ऑफिस आहे हे. गल्लीमध्ये गोट्या खेळायचे आहेत का आपल्याला? आज तेच आणायला विसरलो मी. नाही तर दोन्ही खिसे असे भरून असतात माझ्याकडे. दोन्ही खिशात गोट्या असतात तुझ्या? अगदी भरलेल्या गोट्या? डपर आहे का तुझ्याकडे डपर? मोरे? गल्ली नाही, गोट्या खेळा. गोट्या मोरे, अहो, काय? इंटरव्ह्यू आले पहिले नोकरी द्यायला त्याला काय म्हणू नको. पाया पडतो तुमच्या. रिक्वेस्ट करतो पुढे. मोरे, रडू नका तुम्ही. ओके, रडू नका. आणि गावडे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, इंटरव्ह्यूचं टेन्शन नका घेऊ. कसं आहे, आपलं ना हे वर्तमानपत्राचं ऑफिस आहे, त्यामुळे इथे काम करणाऱ्या लोकांना जनरल नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. तर मी तुम्हाला जनरल नॉलेजचे काही प्रश्न विचारते, त्याची तुम्ही मला उत्तर द्या. बिंदास ओके? विचारा. त्याचं नॉलेज जनरलच आहे, काय समजले? मोरे, जरा शांत राहता का प्लीज? हो, शांत. हा, प्लीज. हा, टेन्शन नका घेऊ गाडी तुम्ही. ओके, विचारू प्रश्न तुम्हाला? विचारू? ओके, मला सांगा, पेंच हे अभयारण्य कुठे आहे? हा, फ्रेंच अभयारण्य हा. फ्रेंच मध्ये. फ्रेंच नाही हो, पेंच. पेंच अभयारण्य कुठल्या राज्यात आहे? नांदेड. राज्य 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 विचार. मोरे, काय झालं तुमचं? राजा की आएगी बारात मगर मैं नाचूंगी. काय गाणं माहिती आहे? आमच्या काळातलं गाणं सुपर डुपर हिट झाले. काय समजलं? राज्य. मोरे, हा, हा, हा. मी जनरल तुम्हाला काय म्हणते, मोरे काका. हा? ते खरं आहे, मोरे काका म्हणता. ए मोर्या, असं म्हणायची वेळ प्लीज आणू नका माझ्यावर. हा, प्लीज. प्लीज तेवढं नोकरी. ते मी बघते, तुम्ही नका रडू. गावडे, तुम्ही नका शांत बसू. तुम्ही सांगा, पेंच अभयारण्य कुठे आहे? पेंच अभयारण्य कुठे आहे? लवकर. पेन मध्ये अभयारण्य. पेन मध्ये अभयारण्य नाही हो, पेंच अभयारण्य कुठे आहे? द्या पटकन उत्तर मला. कुठे आहे अभयारण्य ते? मॅडम, मध्य प्रदेशामध्ये गेलो होतो ना मी. काय मध्येच बोलताय तुम्ही? एवढं गरम होतं तिकडे, माहितीये, लय उकाडतं माहितीये. मध्य प्रदेश वसाडे सांग. मोरे, काय तुम्ही मध्ये मध्ये बोलताय? जरा मध्य- थांबा, मला विचारू दे त्याला. पेंच अभयारण्य. मॅडम, पहिला याला बाहेर काढा. मी एक विचार करण्याचा प्रयत्न करते आणि ह्यो मध्ये 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 करून आहे ना, मला ना डिस्टर्ब करतोय. ओके ओके, मोरे, हे बघा, तुम्ही शांत राहा, एकदम शांत राहा. हा, उत्तर येते का तुम्हाला? नाही येते का उत्तर? ठीक आहे, ठीक आहे. मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते. प्लीज प्लीज जरा लक्ष द्या प्रश्नाकडे आणि प्लीज उत्तर द्या. ओके, हा, सांगू प्रश्न? हो. गुजरात राज्याचा नृत्य प्रकार कुठला आहे? सांगा पटकन आता. काय? मला येतंय. तुम्ही सांगायचं नाही मॅडम, तुम्ही सांगायचं नाही. मला येतंय. कोणी सांगायचं नाही. मला येतंय मॅडम, मी सांगणार तुम्हाला. अरे मी कसं सांगेन? मी प्रश्न विचारला ना तुला. सांग कुठला आहे? गुजरात. हा, गुजरात राज्याचा नृत्य प्रकार कुठला आहे? हा. लवकर, वेळ नाहीये मला. त्याचा प्रकार. हा, ताई थत थत थै. नाही हे नाही. हे नाहीये. कुठला आहे मग नृत्य प्रकार? गुजरात राज्याचा नृत्य प्रकार कुठला आहे गावडे? शालू. नाही, हे तर तुमचं आहे ना. अरे असं आहे का इथं? असं नाही आहे इथं. सिस्टीम बदलवू नको. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, नाही आणली रुसलीस मैना. काय चाललंय तुमचं? स्टेप चुकला होता ना. शालूचं गाणं घेतलं आपण या स्किट मध्ये? नाही म्हणून. नाही ना घेतलं. जरा शांत उभे राहा. आणि तुम्ही नका शांत उभे राहू. प्लीज सांगा मला, गुजरात मध्ये कुठला नृत्य प्रकार आपण करतो? लवकर सांगा. चला. गुजरात नृत्य प्रकार. हा, आहे ना? टा 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 टा. मोरे, काय 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 चाललंय तुमचं? काही नाही, मी तुमचं चालू द्या, मी आपलं मागे जाऊन कापड पुसतो. हा, चालू द्या. हा. अहो गावडे, द्या ना उत्तर पटकन. हा? टा 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 टा.
गावडे काय करता तुम्ही? लवकर द्या. तुझ्या गावडे काय झालं तुमचं मोरे? गावडे उत्तर द्या प्लीज पटकन. भांगरा आईच्या भावानं भांगरा द्यावला नाही गुजरात. ओ मॅडम पहिला याला बाहेर करा. हा तुमच्या मागाचा नाचतो आणि मला डिस्टर्ब करतो यो. मोऱ्या पहिले पुढे मोऱ्या पहिले पुढे ये. मोऱ्या हे बघ याला नोकरी- ह्याला नोकरी मिळेल की नाही मी तुम्हाला सांगत नाही, पण तुमची नोकरी झाली हे खात्रीपूर्वक सांगते मी. शांत उभे राहा तुम्ही. आणि प्लीज तुम्ही सांगा ना कुठला कुठला नृत्य प्रकार असतो? प्लीज प्लीज हो माझी नोकरी घालवू नका. मला लय पैशाची गरज आहे, तुम्हाला सांगतो. अहो माझी शेली आहे ना, शेली गरबार है. अहो माझी शेली हे गरबार. अहो माझी शेली आहे ना, शेली गरबार है. मोरे तुमची शेळी गर्भार असण्याचा आणि माझ्या प्रश्नाचा काय संबंध आहे? अहो माझी शेली तिकडे गुजरातमध्ये गरबार. अहो त्या सगळ्या गुजराती लोकांना कळलं तर सगळे गुजराती लोक माझ्या घरात येतील आणि गरबा डान्स करतील आणि मला घरातनं बाहेर काढतील. हो मोरे पण ती सगळी गुजराती लोक तुमच्या घरातून गरबा डान्स का करतील? कारण गुजराती लोकांचं नृत्य गरबा वासाडिया गरबा. तुम्ही गप्प बसा आणि तुम्ही जरा सांगा ओ प्रश्न मॅडम द्या. पहिला ह्याला गप्पा करा ना. मला जाम डिस्टर्ब करतो यो. मोरे जरा शांत राहा, तुम्ही त्यांना उत्तर देऊ दे. मला ना उद्या एक दिवस रजा मिळेल काय? कशाला हवी रजा? मला ना ह्याला घेऊन चेचायचंय. एकच दिवस द्या. मोरे आता तुम्ही शांत राहील तर तुम्हाला चेचीन मी. गावडे प्लीज प्लीज उत्तर द्या ना. गावडे प्लीज मी पाया पडते तुमच्या. प्लीज उत्तर द्या प्लीज. प्लीज उत्तर द्या. नाही येते का तुम्हाला उत्तर? उत्तर नाही येते का? बर हे बघा मला सांगा तुम्हाला कुठल्या विषयात गती आहे? तो विषय मला सांगा. त्या विषयातला मी प्रश्न विचारते तुम्हाला. मला सिनेमामध्ये जाम इंटरेस्ट आहे. हो हा व्हेरी गुड. हा बर मला सांगा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेले सगळे चित्रपट बघितलेत? हो हा गेल्या महिन्यामध्ये एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. विनोदी चित्रपट होता. माधुरी दीक्षित, रितेश देशमुख आणि अनिल कपूर असे 3 कलाकार त्याच्यामध्ये होते. त्या सिनेमाचं मी नाव तुम्हाला सांगणार. अर्ध नाव मी सांगणार, अर्ध नाव तुम्ही सांगायचंय. ओके? हा टोटल ध डॅश 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 काय ते तुम्ही सांगा मला प्लीज. चला टोटल ध डॅश डॅश. हा ते तुला कळत असेल तर हो म्हण, नसेल तर नाही म्हण. मतलब मला कळेल. अरे मागा डोपरा मला डिस्टर्ब करू नको तू. नाही गावडे सांगतो टोटल डॅश. टोटल धवल. ते डेव्हिड धवन आहे. टोटल 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 धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. 2 डॅश आहेत ना? एवढं मोठं वाक्य त्या 2 डॅश मध्ये येऊ शकतं का? गावडे तुम्हाला येतंय की नाही? काही बोलता ते- ते येतंय की मॅडम प्लीज? जरा काय तो टेन्शन मध्ये आहे ना. नोकरीची गरज असल्यामुळे असं सगळं होतं. बाकी काय नाही. मोरे मिळेल त्याला किती? नोकरी. काय? नाही, त्याला मिळेल. कुठल्याच प्रश्नाची उत्तर धड नाही, देता येत ये- नाहीये. येणार होतं confuse. मी नाही तुमचा काय- भाचा आहे ना म्हणून मी मग सगळं नाही काय सहन करते. करणार. प्लीज प्लीज तुम्ही त्याला घेऊन जा. मला काही नोकरीची ऐकायचं गरज आहे नाही. म्हणून बाकी सगळं नाही, काय मला नाही ऐकायचं. प्लीज तुम्ही म्हणजे घेऊन जा नाही त्याला. म्हणू प्लीज नका. प्लीज गावडे. आज लवकर वासड या. नाही, किती म्हणजे- किती ऐकू मी त्याचं? नाही घेऊन जा प्लीज. घेऊन जा तुम्ही त्याला. गावडे तुम्ही निघा. तुम्हाला नाही येते ना उत्तर? नाही निघा तुम्ही. नाही नाहीच येणार त्याला. असं कसं येईल त्याला उत्तर? म्हणजे उत्तर नाही येणार त्याला. का? इकडे वासाडे. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर कागदावर लिहून दिलं होतं. पिक्चरचं हा. नाव टोटल धमाल. तर ह्या वासाड्यान मला काय लिहून पाठवलं नाही. आता इंटरव्ह्यू चालू आहे. टोटल धमाल आपण रात्री करूया. काय समजलं? मी उत्तर लिहून दिलं होतं. बरं. मोरे काय आहे? हा. हे ऑफिस आहे. हा. तुम्ही पहिल्यांदा त्याची कॉलर सोडा. हा. इंटरव्ह्यू चालू हा. आहे. इंटरव्ह्यू मध्ये तो पास झाला ना तर त्याला नोकरी द्यायची आहे. तंगड तोडीन मी. अहो तो नापास आहे तर त्याची कशाला तंगडी तोडाल? त्याचं नाही तुमचं तोडी. काय बोलताय? त्याला तुम्ही जर नोकरी दिली ना तर मी तुमचं तंगड तोडून टाकेन. अहो, तुमचा भाचा आहे म्हणून मी त्याचा आता इंटरव्ह्यू म्हणून घेते ना. सांगतोय लायकी ह्याची नालायक माणसाची मग तुम्ही- इथं नोकरी करण्याची जगाची लायकी. तुम्ही अजिबात बोलू नका. हा तुम्हाला ती अक्कल आहे या खुर्चीवर बसायची? अहो, काय हा, काय काय बोलता म्हणजे काय? हा? अरे. जाते व्हायचं. हा, मोरे, हे बघा, अजिबात नाही. तुम्ही त्याला पहिले सोडा. क्या बात है, सुपर हिट. गावडे तुझे 0 एक्सप्रेशन्स आणि दादा तुमचे सुपर हिट एक्सप्रेशन्स याच्यामुळे धमाल मजा आली. you. सुपर हिट मजा. सरपंच तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? टोटल धमाल. टोटल टोटल धमाल म्हणजे कॉन्सेप्ट पासून अगदी परफॉर्मन्स पासून एक्झिक्युशन पर्यंत एव्हरीथिंग वॉज ब्रिलियंट. अँड
मोरे सुपर. Thank you. म्हणजे मोरेनी 2-3 गोष्टी इतक्या ब्रिलियंट केल्या. तो मध्येच तिला प्लीट करतो नोकरीची गरज आहे. मला फार आवडलं ते, मला फार आवडलं. त्याचं एक्सप्रेशन मला इथून दिसत नव्हतं कारण तो मला बॅकला होता. तुम्हाला सगळ्यांना ते एक्सप्रेशन दिसत होतं, तुम्ही सगळेजण खूप हसत होतात. पण मला त्याचं एक्सप्रेशन न दिसता सुद्धा त्याच्या बॉडी लँग्वेजने मला हसू येत होतं. वा, वा, वा. दॅट वॉज ब्रिलियंट. वा वा वा. आणि जेव्हा मोरे तू जेव्हा म्हणालास सचिनला का मला त्याला चेसावं असं वाटते, तेव्हा ॲक्च्युली मला पण त्याला चेसावं वाटत होतं. ब्रिलियंट ॲक्ट सुहास, यू ऑल्सो एक्सलंट. कीप इट अप, वंडरफुल. टोटल धमाल परफॉर्मन्सला मिळालेला आहे बोनस. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, पुरुष हा शेवटी पुरुष असतो या जागतिक सत्यावर शिक्कामोर्तब करणारा प्रसंग आता इथे घडणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टेचात पंच टाकून माझात लाफ्टर वसूल करणाऱ्या जोडीचं, अर्थात अंशुमन विचारे आणि चेतना भट यांचं. हॅलो, कोण? अरुण कदम? अरे सोमवार आहे यार, कशाला त्रास देतो मला तू? बुधवारी बोला ना आपण फोन करून. प्लीज यार, मी बिझी यार. प्लीज 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 ठेव ठेव फोन. नको त्रास देऊ यार मला प्लीज. ओके, मी बिझी आहे. प्लीज प्लीज ठेव ठेव. काय वाईट आहे नुसतं डोक्याला ताप. हॅलो. हॅलो हां, कोण? सर, मी MHJ बँकमधून प्राजक्ता बोलतेय. हां, बोला. मी तुमचा थोडासा वेळ घेऊ शकते का? अरे, इतकं गोड बोलणार असतं तर अख्खं आयुष्य घ्यावं तुम्ही. पाडन पाडन. नाही नाही, बोला ना, बोला ना, काय म्हणताय? हां सर, मी MHJ बँकमधून प्राजक्ता बोलतेय. हां, बोला ना. सर, मला तुमचं पूर्ण नाव कळू शकतं का? अंशुमन विचारे. काय? अंशुमन विचारे. यू मीन ऍक्टर अंशुमन विचारे? हो, म्हणजे महाराष्ट्राचा कॉमेडी किंग, सगळ्यांचा लाडका अंशुमन विचारे. हॅलो. हे चेतना, हा तुझ्या हिच्चिक पिच्चिकचा फोन आहे. अगं तुझा शेंगदाणा. काय? म्हणजे माझा नवरा. अगं पण तू त्याला कशाला फोन केलास यार? अरे लिस्ट मध्ये नाव होतं त्याचं. हॅलो? लोन घेणार का विचारायला फोन केला. ऐक ना एक मिनिट मला दे. आपण ना त्याची मज्जा करूया, जरा खेचूया ना यार. हॅलो. 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 हॅलो सर. हाय प्राजू. राजू सर, तुम्हाला प्राजक्ता म्हणायचंय का सर? सॉरी, कोण बोलताय तुम्ही? त्या प्राजक्ताला फोन द्या ना जरा त्यांना. सर, आय एम मलायका. मलायका सक्सेना. सर. हां हां. सर, मी तुम्हाला लोन साठी फोन केलाय सर. कशासाठी? कशासाठी? लोन साठी. अच्छा, पण बोला तुम्हाला ना. प्राजक्ताशी बोलायचंय का सर? मी देते तिला. नाही नाही, नको प्राजक्ताला. हॅलो. हॅलो, ऐका ना. हॅलो, ऐका ना. हॅलो 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 मलायका. हॅलो हॅलो मलायका. हॅलो 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 सर. हॅलो, कोणी आहे का? हॅलो हॅलो, मला ऐका ना. हॅलो 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 हॅलो. आई शपथ, इतक्या वर्षाची इच्छा होती अशा नावाच्या पोरीशी गप्पा मारायला मिळाव्यात. मला एका सक्सेना नाव उच्चारतात उसाच टाकल्यासारखं वाटतं. हॅलो 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 हॅलो, आत का? हॅलो मलायकाजी. हॅलो 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 सर. हा 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 सर, मी तुम्हाला लोन साठी फोन केलाय. हा हा. तुम्हाला लोनची गरज आहे का सर? सध्या मला ह्या फोनची गरज आहे. आहे ना. ऍक्च्युली म्हणजे मी नवीन घर घेतोय ना, मला गरज आहे. वाव. सर, मला तुमचे आणि तुमच्या बायकोचे डिटेल्स लागतील. बायको? एक्सक्यूज मी, आय एम नॉट मॅरिड. आय एम हॅपीली बॅचलर. काय? हॅलो, काय कोण बोलतोय? हॅलो सर, डिस्टर्बन्स. हा, हा, हा. डिस्टर्बन्स. हा, हा. सर, तुम्ही घरासाठी लोन का घेताय सर? बिकॉज आय एम अलोन. हा? म्हणजे मी एकटाच असतो ना. भरपूर बिझनेस आहे, पैसा आहे. मरीन ड्राईव्हला सी फेसिंग असा 3 BHK फ्लॅट आहे.
सो म्हटलं आता लग्न करायला पाहिजे नाही का. हॅलो, कसा आवाज येतो? हॅलो सर हॅलो डिस्टर्बन्स सर. हां 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 हां. सो मग आता लग्न करायचं म्हटल्यावर बंगला घ्यायलाच पाहिजे ना. वाव बंगला. येस येस. सर तुमची बायको खूप लकी असेल हा. आता ती असणार ना, मी कसं बोलू तुम्हाला. सर कशी बायको पाहिजे तुम्हाला. अशीच छान आवाजाची 4 अक्षरांची नावं असलेली. सुरुवातीला मलाही असं अक्षर आलं तर मजा येईल. आणि शक्यतो बँकेतून लोनसाठी फोन करणारी असेल तर जामच मजा येईल. सर आय एम ब्लशिंग. अच्छा, ब्रशिंग करता का? ठीक आहे, टोन दिल्यानंतर फोन कर मला. सर ब्रशिंग नाही, इट्स ब्लशिंग. सर मी लाजते सर. हॅलो 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 हॅलो. मग संध्याकाळी भेटूया आपण. का का म्हणजे आता एवढं मोठं डील करायचं म्हटल्यावर मला डिटेल्स समजून घ्यायला नको. सर पण तू भेटायला बोलवतोय प्राजक्ता. हो म्हण ना मग. हॅलो? काय हॅलो सर. हां, येत आहे ना? सर नाही नाही, बघा तुम्ही येणार असाल तर मी लोन घेणार, नाही तर मला लोन इंटरेस्ट नाही. जाऊ दे, मरतो मग. ठीक आहे सर. हां, मला ना आता तुम्हाला भेटायचंच आहे. माग संध्याकाळी भेटूया. संध्याकाळी. हां आज हां नक्की सर. हां, आज भेटूया ना. तुम्हाला नक्की काही दुसरा प्लॅन नाहीये सर. कसले प्लॅन मिळून काय नाही, पटकन भेटा ना. हो, एक ऐका ना. मिनिट हा. प्राजक्ता काय नालायक माणूस आहे यार. काय झालं? मला त्यांनी प्रॉमिस केलं होतं माझ्या बरोबर माझ्या ताईला भेटायला येणार होता आज संध्याकाळी. आणि हॅलो? या मलायकाला भेटायला तयार झाला यार तो. हॅलो, मला काय? हॅलो, हॅलो हॅलो. सर. हां हां. हा आज कुठे भेटूया सर. स्वीट ड्रीम्स हॉटेल. स्वीट ड्रीम्स. हॅलो प्राजक्ता आमचं नेहमीच हॉटेल आहे यार, तिकडे भेटायला बोलत. हॅलो. सर नको ना. का? तिकडे गर्दी असते सर. यू नॉटी वॉन्ट मीट इन लोनली प्लेस. सर सर गर्दीमध्ये मला तुम्हाला थोबडवता येणार नाही ना समजावता येणार नाही ना सर. ओके, मग आपण मरीन ड्राईव्हला भेटूया ना. तुमच्या घरी. माझं घर. तुमचा फ्लॅट आहे ना तिकडे. हा, माझा फ्लॅट. हो, बरोबर. माझा फ्लॅट आहे 4 BHK. सर 3 BHK म्हणाला होता तुम्ही. हा, 3 BHK 4 BHK घेणार मी आता. हा, म्हणजे कसं आहे, 3 BHKच आहे, पण त्याचे असं बाहेर जी गॅलरी आहे ना, तर टेरेस इतकं सॉलिड आहे ना, मस्त असं डिझाईन केलेलं आहे. तिथून असं मूनलाईट, सनसेट, सगळं रोमॅन्टिक वातावरण. तुम्ही फक्त यावं एकदा. मग भेटूया आपण Yes. संध्याकाळी. येस नक्की भेटूया आपण. हॅलो सर हा, सर मला वाटतं तुमचा लँडलाईन वाजतोय सर. वाचू प्रॉब्लेम नाही. बिंदास. सर घ्या ना फोन. जाऊ दे असू दे. सर घ्या तुम्ही ना बोला ना माझ्याशी. ऐका ना, तुम्ही बोला ना माझ्याशी. माझ्यासाठी प्लीज. तुमच्यासाठी घेतो. बघा, एक सेकंद. हॅलो, अंशू कोण? कोण काय चेतना बोलतीये. मग स्त्रीच्या आवाजात बोल ना, असं कसं कळणार मला. हा, बोलो का. अंशू हा, तू विसरला असेल तुला एक बायको आहे म्हणून फोन केला. काय अरे असं कसं विसरेन. शक्य आहे का चेतना? चेतना काय नाव आहे, चेतना. मला एक सक्सेना. काय पुटपुटतोस रे. काय नाही, पटकन बोल. चल मला लवकर बोल यार, मला काम नाही. मग काम आहे. अंशू. लवकर बोल यार, मला काम आहे. बोल लवकर बोल. अंशू 1 मिनिट. आज संध्याकाळी आपण ताईला भेटायला जाणार आहोत माझ्या. तुझ्या लक्षात आहे ना. अरे यार, मी विसरलो आहे. एक काम कर, माझं काम आहे. तू जाणार प्लीज, एकटी जाणार प्लीज. मला प्रोड्युसरची मीटिंग आहे, प्लीज जरा ठेव. मलायकाची. मलाही ऐकायचीच आहे तुझी कुठली मीटिंग येते. हॅलो. आणि काय मीटिंगा करता रे तुम्ही. तू आणि प्रोड्युसर तिकडे सीफेसला जाऊन उभे राहणार आणि चला एक दिन भी मेरा इधर घर होगा हा असं म्हणून चकाट्या पिटत बसणार तुम्ही. आणि आता कोणाला गुंडाळायचं, कोणाकडून पैसे लाटायचे याच्यावर चर्चा करणार तुम्ही. अशी तुमची मीटिंग आहे. सीफेसला घरं घेतायत. अंशू हे बघ, ऐक नीट ऐक हा. आपल्या चाळीच्या मालकाचा ना मला फोन आला होता. कशाला? 2 आठवड्यात भाडं दिलं नाही ना तर हकलून देईन म्हणाला तो. अरे यार, मग आपल्याला सार्वजनिक संडासात राहावं लागेल नाही तर सीफेसच्या फुटपाथवर. तुला कळतंय का. अरे यार, त्या मालकाला 2 दिवस थांबता येत नाही का? तुला माहिती आहे ह्या महिन्यात फक्त 2च प्रयोग लागलेत माझे. अंशू हॅलो, अंशू ऐक ना, मी काय म्हणते ऐक ना. काय? आपण नवीन घर शोधूया का. नको ना रोज रोजची कटकट यार. नवीन घर? हा. त्यापेक्षा नवीन नवरा शोध. अंशू पैसे काय झाडायला लागले? तू काय आपला फालतूगिरी चालले. नवीन घर बीर काय? अंशू ऐक ना, काय आपण लोन घेऊयात का. लोन?
पैसे कोण तुझा बाप फेडणार आहे अंशू! काय फालतू? तू फोन ठेव यार माझा अंशू, ऐक, मी फोन ठेव यार, महत्वाचं फोन बोलते, फोन अंशू. ठेव यार, फोन ठेव चल. हॅलो 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 मला हॅलो 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 मला हॅलो आर यू देअर हॅलो 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 मला अरे मला कुठे गेला हॅलो 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 सर हा 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 सर कुठे जाता तुम्ही इतका वेळ नाही ते आपलं जरा मी थोडस किती वाट बघते सर तुमची मी नाही वाट बघत आहे आपका भी इंतजार मुझे शाम तक करना पडेगा ऐका ना मी तुम्हाला ओळखणार कसं तुमचा एखादा फोटो पाठवा ना मला हा? फोटो मागतो यार तुझा मग एक मिनिट, माझा पाठव हॅलो? हॅलो सर हा बोला ना हा पाठवते हा फोटो ओके 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 ऐका ना हॅलो 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 ऐका ना मॅम हॅलो हा, हॅलो हा, हॅलो sir. हॅलो Send. क्लोजअप पाठवू नका लॉंग शॉट पाठवा म्हणजे मला बघा सर सर पाठवला आला लॉटरी लागली यार लॉटरी लागली अच्छा काय अरे लग्नात बायको सुद्धा एवढी सुंदर दिसली नव्हती यार आयुष्य का भारी फोटो आहे हॅलो 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 सर सर कशी दिसतेय मी ये चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील सी नीली आंखें कोई राज हसीन में ठहराता क्या उसकी जिसने मलाइका को बनाया सर तुम्ही माझं नाव पण घेतलं गाण्यात अरे मी काय काय घेतो तुला माहिती नाही अजून ऐका ना आता आता तुम्ही मला कसं ओळखणार मला सर तुमच्या आवाजावरून मला अंदाज येतोय तुमच्या पर्सनॅलिटीचा सर रिअली हा तुम्ही एकदम हँडसम असाल ना सर आता स्वतःचं कौतुक कसं करणार ना अरे मी तुम्हाला माझा फोटो पाठव पाठवा सर ओके 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 सर हा सेंड बघा पाठवला सर हा हा वाव तुम्ही किती हँडसम दिसताय सर सर तुमच्या पासपोर्ट साईज फोटोवरून ना तुमच्या हाईटचा अंदाज येतोय सर हा? काय म्हणता साधारण 6'2" हाईट असेल ना तुमची नाही, नाही 6'4" आहे 6'4" 6'4" सर हा सर एक मिनिट हा 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 बोला ना हॅलो 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 सर हा सर तुमचा फोन वाजतोय वाजू दे त्याला काम धंदा नाही, तुम्ही बोला ना माहिती सर ऐका ना घ्या ना ऐका ना तुम्ही ऐका ना सर प्लीज अहो, तुम्ही ऐका ना माझी बोला ना माझ्यासाठी ते सर सारखे अट टाकतात माझ्यासाठी असं एक सेकंद काय वाईट काय हॅलो अंशू हा काय तुझी उंची किती आहे उंची हे काय मध्ये तुझं आता तुझी उंची सांग कशाला पाहिजे मी तुझ्यासाठी 17 घेते 4'6" मगाची 6'4" होती मगाशी बाबा हे अंशू किती बुटकायस या तू तुझ्या ना मापाचे कपडे पण मिळत आहेत माहितीये मी दुकानात जाऊन तुझी उंची सांगितली ना तर ते दुकानदाराने मला 12 वर्षाच्या मुलाचे कपडे दिले माहितीये अंशू मागच्या वेळी मी तुला नॉर्मल पुरुषाच्या साईजचा बनियन आणला होता तर त्याच्यात पाय अडकून पडलास तू नाही एवढंच नाही तो असा मधून कट करून ना बनियन आणि लुंगी असं दोन्ही म्हणून वापरलास तू माहिती हे बघ तू अपमान करायला फोन केलास का माझा मिनिट, मूड माझं- चांगला डोकं फिरू नकोस कशाला घेतेस 17 मी सांगितलं 17 घ्यायला मी सांगितलं 17 घ्यायला आपल्याला ताईकडे जायचंय तुला 17 घेऊन आहेत तू असा येणार आहेस भिकाऱ्यासारखा मी येणार नाही ताईकडे कळलं ना अंशू, मी येणार तुला नाही यायचंय. तू येणार नाही कळलं ए, शांत बस 2 मिनिट शांत बस हा, गेल. हॅलो मला काय हॅलो 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 मला काय हॅलो हॅलो सर सर आपण भेटायचंय ना संध्याकाळी कोर्स भेटायचं म्हणजे काय भेटायचं मी खास तुझ्यासाठी येणार तुला भेटणार लोन घेणार व्याज पण घेणार नाही सगळ्यात हॅलो हा. हॅलो एक सेकंद काय- अंशू काय- अंशू काय? अंशू आय लव्ह यू अंशू तू किती छान आहेस मला तू हडतूड करतोस तरी पण तू माझ्याबरोबर येणार आहेस आता म्हणालास तू माझ्याबरोबर संध्याकाळी येणार हे नाही तुला नाही बोललो मी आता म्हणाला. अगं, तुला नाही बोललो मी ह्या बरोबर बोललो एक सेकंद नवीन घरासाठी लोन पण घेणार आहेस मी काय असं बोललो नाही कळलं तुला नाही बोल गप्प बस. अंशू, मी ऐक. नाही येणार बोललो नाही येणार कळलं ना मला काय हॅलो 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 सर तुम्ही नाही येणार तर मी दुसऱ्या क्लायंट बरोबर जाते sir. नाही मी येतो मी येतो हॅलो हॅलो मी येतो मी तुम्हाला ह्याला बोललो नाही हॅलो हॅलो एक सेकंद अंशू हॅलो अरे काय बोल ना पटकन यार अंशू अरे तू येतोय म्हणतोय आणि लगेच नाही येतो असं काय करतोय एक सेकंद मी कॅन्सल केलं कळलं ना कॅन्सल मी येत नाही कळलं ना
हॅलो मला काय हॅलो मला काय झालं सर तुम्ही कॅन्सल करताय सर 3-3दा म्हणालात सर नाही. इतका अपमान कोणीच केला नाहीये सर नाही ऐका ना हॅलो मी येतो तुमच्यावर येतो हॅलो हॅलो. ऐका अंशू. तू फोन ठेव अंशू, ऐक. मी तुमच्याशी बोल हॅलो तू फोन नका ठेवू ऐका काय? हॅलो तू फोन ठेव याचं काम तुम्ही दोघे बोलते यार कन्फ्युज करता मला अंशूजी. तुम्ही दोघी बोला हॅलो. क्रॉस कनेक्शन लागले क्रॉस कनेक्शन कळलं ना अंशू काय क्रॉस कनेक्शन तुझं झालंय म्हणजे नाही मला तर वाटतं ना आपलंच कनेक्शन वीक झालंय म्हणजे काय म्हणजे तुला कळलं नाही इतका वेळ दोन्हीकडे मीच बोलतेय ते हा हे आत्ता बोलते ना ते मी चेतना आणि हॅलो असं बोलत होती ना ती मलायका ती पण मीच होते कळलं तुला आता बोल नाही बोल ना आता का बोल बोल मज्जा केली मज्जा मला वाटलं तू अरे घाबर पडते सारखा अंशू तू मला फसवलंय मज्जा केली अंशू मला लग्नाच्या आधी असं गोड गोड बोलत होतास तू अंशू प्लीज माझ्याशी बोलू नकोस आता यापुढे चुकला सारी चुकला अंशू मला चुकला सारी चुकला प्लीज माझी बोलू नको त्याच्यामुळे. ए तू प्रोजेक्ट तूच फोटो पाठवला होतास ना अरे का सॉलिड दिसतेस यार अंशू! चुकला सारी चुकला चेतना त्याला इचिक पिचिक करायला लावा. ए, ती सांगते ना इचिक पिचिक काढ चुकला सारी चुकला माझी बोलू. ओ माय गॉड आज सगळ्यांना खरंच साष्टांग दंडवत आहे तुम्हा सगळ्यांना तुम्ही सगळे खूप भारी आहात आज पहिल्यांदा मी पूर्ण वेळ स्किटमध्ये होते आज मला कळतंय खरंच 10-15 मिनिटाचं स्किट एकत्रितरित्या सादर करणं सगळी वाक्य लक्षात ठेवून न विसरता बरं त्यावर पुढची गोष्ट म्हणजे पंचेस पण मिळाले पाहिजेत अशा पद्धतीनं एक्झिक्यूट करणं हे खूप अवघड आहे तुम्ही कसं काय करता यार ॲक्च्युली साष्टांग दंडवत आहे तुम्हा सगळ्यांना सुपर्ब सरपंच तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स ब्रिलियंट थँक्यू माइंड बॉगलिंग म्हणजे ऑफकोर्स अंशुमन तू तर आहेस एक स्टॉलवर्ड ॲक्टर पण चेतना यू आर फॅन्टॅस्टिक म्हणजे तो जो मॉड्युलेशन ऑफ द व्हॉइस म्हणजे एक नॉर्मल बायकोचा भसाडा आवाज आणि तो एकदम सिडक्टिव्ह हस्की व्हॉइस ब्रिलियंट आणि कॉन्सेप्टला पण फुल मार्क्स डिरेक्टरला फुल मार्क्स अँड आय एनवी यू प्राजक्ता कारण इतका हा ब्रिलियंट ॲक्ट तू ॲक्च्युली आतमध्ये राहून पाहिलास अभिनंदन थँक्यू गॉड ब्लेस यू बोथ अँड मार्क्स क्या बात है वा 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 डबल धमाका मिळालेला आहे सुप्रीम मला फार बरं वाटतं की मी या स्किटचा एक भाग होते थँक्यू सो मच फॉर दॅट थँक्यू थँक्यू विश्रांतीनंतर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा मंडळी आपल्या अरुण कदमांनी विशाखाताईंना किडनॅप केलंय म्हणजे अशक्य ते शक्य झालंय खरं पण या पणची गंमत बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विशाखा सुभेदार आणि अरुण कदम अण्णा खाना दो पिना दो अण्णा अण्णा भूक लागली खायला आणा ना काहीतरी अण्णा किती वेळ झाला अण्णा मी आता मी काय करू मला अण्णा बोलायची सवय झाली ना हे घ्या बादशाह. म्हणजे हेच ते. झालं जाम डेंजर बाई आहे 1.5 महिन्यापूर्वी मी हिच्या घरी चोरी करायला गेलो होतो मला बोलतो या बाला या याऱ्या अरे छोट्या मोठ्या चोऱ्या काही करतात मोठा हात मार मला किडनॅप कर हिला किडनॅप केली पण बोली अरे माझा नवरा जाम श्रीमंत आहे 1 करोड रुपये तुला मिळतील ते मिळाले की आपण दोघं वाटून घेऊ मी हावऱ्यासारखं इथं घरात आणले रे हिला तेव्हापासून ही इकरच आहे रे पण हिचा नवरा पैसे काय म्हणत देत नाही हिच्या नवऱ्याला फोन केला तर जाम खुश झाला येण्यासारखा वागा
काय लागला तो बोला बोलता बरं झालं. त्याला फोन केला तर कधी पब मध्ये असतो, तर कधी स्विमिंग पूल मध्ये असतो, तर कधी पिकनिकला असतो. त्याला काही फरक पडत नाही रे, पण माझ्या डोक्याला ताप झाला इच्छा असलं ये इकडं आहे रा. अण्णा इसमें नमक कम है. तुला किती वेळा सांगितलं मी अण्णा नाही झाला, मी किडनॅपर आहे. अरे मी किडनॅपर, आय एम द किडनॅपर. काय बाई आहे रे, वाट लावलीस तुम्ही माझी सगळी वाट लावलीस. मेरे अण्णा मी कुठे वाट लावली, उलट मीच तर तुम्हाला आयडिया दिली. अरे तू आयडिया दिली आणि बेटर पेक्षा बट्टर आयुष्य करून टाकलंस रे तू माणसं वाचता रे. अरे किचन मध्ये राब राब राबवते, जरा उशीर झाला तुला काहीतरी आणून द्यायला तर लगेच ऑनलाईन मागवते. त्याचे पैसे मनच द्यायला लागतात ना रे. अण्णा काय एवढं टेन्शन घेता अण्णा. हे बघा माझा नवरा 1 करोड रुपये तुम्हाला देणार आहे ना, त्यातून तुम्ही वळते करून घ्या ना. अरे पण कधी देणार आहे तो, कधी देणार आहे. खरंय तुमचं. मला वाटलं होतं माझा नवरा 8-10 दिवसात तुम्हाला परत घेऊन जाईल घरी, पण तो आलाच नाही. पण अण्णा तुम्ही धीर सोडू नका. एक ना एक दिवस त्याला माझी किंमत कळेल आणि तो तुमच्या पायाशी येईल आणि मिळेल माझ्या बायकोला सोडा, हो माझ्या बायकोला सोडा. वाटेल तेवढे पैसे घ्या पण माझ्या बायकोला सोडा. एक दिवस बोलेल तो बघा. पण असं बोलत नाही ना तो. अरे खुश झालाय तू तिकडं नाहीस तर खुश होणार. मनावरी तारास देत तर त्याला कवरी तारास देत असशील रे तू. अरे त्याला तू नकोशी झाले रे. ज्याला त्याला मी तुझा किडनॅप केलेला फोटो पाठवला, कशी घाबरलेली आहेस. मी तुझ्या कानपट्टीवर अशी बंदूक ठेवली, तो फोटो मी त्यांना पाठवला. त्या वसारीने तुला दाड्या मिशा लावल्या ना, बंदुकी सगळी गुलाबाचं फुल टाकलं, तो म्हणा परत पाठव. एक काम करा, तुम्ही फोन करा त्यांना. फोन करा ना, फोन करा. अरे फोन नाही उचलत तो रे, सगळं माझा नंबर पाठाय नाही तो फोन उचलत. अण्णा आपण एक काम करूया, आपण ना एक व्हिडिओ शूट करूया आणि त्याला पाठवूया. हा आणि मी असं घाबरण्याची ऍक्टिंग करते. हा या तुम्ही व्हिडिओ शूट करा. व्हिडिओ शूट या. झालं योग. अण्णा अण्णा हे काय? गुंड अजिबात दिसत नाहीये तुम्ही, एकदम घरगुती वाटतं. काहीतरी रुमाल बिमाल घ्या ना सर, रापचिक. सगळं विकलं एवढंच राहिले माझ्याकडे. त्याला बोल ऍडजस्ट कर यो किडनॅपर आता जो का असेल तो. आहे तो रुमाल गुंडाळा ना. हा 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 हे बघ शॉर्ट. हा हा करा. चालेल. हा करा. मी घाबरण्याची ऍक्टिंग करते. हा अण्णा तू घाबरण्याचं करशील ना ग बाय. हा कर घाबरण्याच्या. ए देख, तेरे बाइको के गले के ऊपर मैंने चाकू रखा है. तेरे कब्जे में मेरा बाइको है. अण्णा सगळं उलट होतंय अण्णा. अहो तुमची बायको माझ्या कब्जात आहे असं म्हणायला पाहिजे ना अण्णा. पहिल्या टाइमला मला काय माहिती अण्णा नाही. एक काम करूया, हे बघा माझे हात मोकळे आहेत ना, मी असं व्हिडिओ शूट करते, तुम्ही धमकी द्या. रेडी रेडी. काय मग गलत अण्णा हे खूप लाऊड ऍक्टिंग होते, कमी करा जरा. थोडी कमी. कोंबड वाटतंय, कोंबड मधलं या ना काहीतरी मधलं. हे परफेक्ट आहे. या जासला तू आता मला पैसे देणारच, कारण या तुझ्या बायकोच मी या चाकूने बारीक बारीक तुकडं करणार आणि माशाला वर्षभर खायला देणार. अण्णा वर्षभर बस रे, एका टायमाला तुला खाल्लं तर ते मासे मरतील ना. वर्षभर त्यांना थोडं थोडं द्यायला लागणार. वर्षभर थोडं थोडं देऊन सुद्धा तू उरची लावली आहे. देख देख तेरे, सुन तेरे कान से तेरे बाइको का मेलोडी का आवाज. अहो अहो मला वाचवा. अहो अहो मला वाचवा. अहो हा माणूस माझी इज्जत लुटतोय. मी इज्जत लुटणार. त्याला भीती वाटली पाहिजे ना. अरे एका बुक्कीत तुम्हाला नाही करशील रे. अरे तो तुझा नवरा आहे रे, त्याला खरं वाटेल असं बोल. खरं वाटत असं बोल. अहो अहो मला वाचवा. अहो हा माणूस माझा जीव घेईल. अहो मला वाचवा. त्याला पैसे देऊन टाका. अहो करेक्ट डारे डारे डार तू
1 करोड़ रुपया तेरे को लाने का है ए अभी अभी क्या अभी पैसा लाने का समझा क्या काय मस्त डायलॉग होता. माझ्या नवऱ्याचं नाव अभिषेक म्हणून अभि पैसे. क्या बात आहे. काय पंच होता अण्णा. क्या अरे बात आहे. वासायला तुला काय भंक सुचते हिच्या पहिला त्याला मी पाठवून टाकतो ये व्हिडिओ त्याला पण पाठव अण्णा व्हिडिओ काय पाठवता त्यापेक्षा व्हिडिओ कॉल करा ना तुम्ही. कोण आले ज्या दार उघड तू तिकडे तुझा उघड आई मला किडनॅप केले ना मी कसे दार उघडणार. किडनॅप केलंस तू. तुला किडनॅप केलं मला जायला पाहिजे आव क्या रे अरुण कदम, अरे मीच आहे हे तुमचं पार्सल 15,000ची पैठणी साडी. तू कुणी मागवली मी मागवली. माझ्या भाच्याचं लग्न आहे ना त्याची तयारी करायची मला. अरे पण तू कशी जाणार मग काय झालं मी जाऊ नाही शकले तरी काय झालं मी मस्त ही साडी नेसणार असा नट्टापट्टा करणार आणि मग त्याला व्हिडिओ कॉल करणार आणि मग व्हिडिओवरनं त्याला आशीर्वाद देणार. बाळा सुखी राहा बरं. इकडून घरामध्ये बसून तू लग्न अटेंड करणार आहेस अरे 15 दिवसात 10 वेळा साड्या मागितल्यास तू ऑनलाईन वरती हो माझे पैसे द्या, मला बरीच काम आहे. जाऊ द्या, द्या पैसे द्या. कितना 15,000. केले थँक्यू. थँक्यू विदेक हा ऍड्रेस पाठ झालाय तुझा हो. या ऍड्रेस वरनं परत काय समजा फोन आला काय मागवलं तर देणे का नाही क्लिअर ठीक आहे. आउट हे बघ बाई आतापर्यंत तुझ्यावर 2 लाख रुपये मी खर्च केले रे अण्णा तुम्ही काळजी करू नका. ऐका माझ्या नवऱ्याची ना अलिबागला 2 करोडची प्रॉपर्टी आहे. 2 करोडची ती आम्हाला विकायची ते विकले ना की पैसे मिळणार 2 करोड. अरे 2 करोड वेळा बोललीस तू असं पण अजून 1 रुपये पण दिला असं नाही वाचा रे. तू एक काम कर 5 मिनिटं तरी तू बाहेर जाऊन ये मला श्वास घेऊ दे रे जरा. एक तर माझं घर आवरस शिरल्या शिरल्या संपत तू बसल्यावर गिचमीड होते. तुला ओलांडून जायचं असेल तर 2दा पण मारावा लागतो मला. तू जा रे बाबा. मी नाही जाणार. मला चाला बिलाचा कंटाळा येतो. मला नाही जायचं बाहेर बिर. बस रे तुला अक्कल आहे काय जवळजवळ 15 दिवस तुम्ही 50 पिक्चर बघितले. मला बघायला नको का माझं काहीच मनोरंजन होत नाही. मी काय करायचं इकडे अण्णा. मग मला सांगायचं ना मी करतो ना तुझं मनोरंजन. मला सांगायचं मी करतो तुझं मनोरंजन करतो सांगायचं पण पैसे नको ना रे. पैसे सगळे संपलेत सगळे पैसे संपले. पण मी नाही जाणार कुठे अण्णा. तुम्ही विचार पण करू नका मला घराबाहेर काढायचा. मला इथे मज्जा येते. हे काय पर्यटन स्थळ आहे काय घरातून बाहेर जायचं. पण मला मज्जा येते. मी नाही जाणार. हॅलो मॅडम, हा. तुमचा पिझ्झा आणि केक हा 1200 रुपये झाले. द्या. रे वसर तुला लाज वाटत नाही लाज वाटत नाही तुला आवरा ओळखीचं झाले ऍड्रेस. अरे बेल तरी वाजव डायरेक्ट आतमध्ये येतो. न वसऱ्या तू आधी पण आला होतास ना. नाही, तो दुसरा, मी वेगळा आहे. अहो त्याची कॅप वेगळी होती, ही कॅप वेगळी आहे. व्हेरिएशन कॅरेक्टर बघा, कॅरेक्टर. व्हेरिएशन कॅरेक्टर असं व्हेरिएशन असेल असं कॅरेक्टर असेल तर या शोचा डिरेक्टर बदलला पाहिजे. प्रयत्न करून बघा. 1200 रुपये द्या माझे. माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे नाही दिले तर मला पिझ्झा घेऊन जावा लागेल. नाही मॅडम नाही हा मी खाल्ला पण हे बघ खाल्ला. अहो माझे पैसे द्या. आमचे मालक फार स्ट्रिक्ट आहेत. होत नाही तुम्हाला भांडी घासावी लागतील मॅडम तिकडे. आय एम सॉरी मी खूप बिझी आहे. इसको लेके जाओ. ए बुटक्या चल भांडी घासायला चल. अरे मी कसं कोण खाताय म्हणा कसं तू नेतोस. माझे 1200 रुपये दे नाहीतर भांडी घासायला चल. ठीक आहे बोलतो भांडी घासायला नाही जमत रे. मग मी ते तुमचं ते डिलिव्हरी बॉय आहे ना त्याचं काम करतं. बाईक चालवताय ते. येते हा. पण ब्रेकवर पॉय नाही पोचत. तुम्ही मला आहे ना ब्रेकवर पॉय पोचणारा बॉय द्या मग मी येतो. हा बघू आपण ते. चल चल माझ्यासोबत चल चल बाबा चल. अण्णा 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 तुम्ही मला किडनॅप केलं ना अण्णा. तू मर आता. अण्णा. मी जातो देवासारखा यो